सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। महावितरणच्या अनागोनी कारभाराविरुद्ध वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांनी आज ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता यांना धारेवर धरले। स्मार्ट मीटर घरमालकाच्या परवानगीशिवाय बदलू नये, जीर्ण वीज वाहिन्या आणि पोल बदलणे, अवाजवी येणारे वीज बिल या विषयांवर उपकार्यकारी अभियंता राजेंद्र कामथे यांना याविषयी सूचना दिल्या। तसेच आधी स्मार्ट काम करा आणि नंतर स्मार्ट मीटर बसवा असा सल्लाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला। म्हणजे तुम्हाला अप्रोच होणे त्यांनी गरजेचं आहे, त्यांनी प्लॅन द्यायचा आहे। तुमच्या कंपनीच्या माणसाने तुम्हाला शेड्यूल प्लॅन करून द्यायचा आहे, वेताळ बांबर्डे बदलायचा आहे, प्लॅन द्यायचा आहे। आम्ही का उभं करायचं? उद्या मग साहेब तुम्ही समोर उत्तर द्या, आम्ही ठोकणार त्या माणसांना जागेवर आले मीटर बसवायला। हे बघा आम्ही सांगतोय ठोकणार, जागेवर ठोकणार, जबाबदार तुम्ही। तुमचं तुम्ही म्हणणार आमचा काढणार तिथल्या तिथे। मग आम्ही ओळखायचा होतो तोच माणूस आहे, हा अदानीचा माणूस, आम्ही कसं ओळखायचं? काय संबंध? बरं सामान्य ग्राहक आला, हे अदानीला दिलाय कसं समजणार? आणि अदानीचं ऐकावं झालं, सामान्य माणसाला हे अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय किंवा अदानीशी तुमचा एमओयू झालाय कसं समजणार? कदाचित नाही, हे सगळे बनावटच आहेत। तुम्ही घेतली जबाबदारी माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये हात लावायचा तुमच्या लोकांना अधिकार नाही माझ्या परवानगीशिवाय। मी नाही तर स्ट्रेस पात्र गुन्हा दाखल करू काय तुमच्या लोकांवर? स्ट्रेस पात्र गुन्हा दाखल करतो, घुसखोरी, अतिक्रमण। मग तुम्ही साहेब आम्हाला कसं करणार ग्राहक म्हणून? बरोबर ना? माझ्या प्रॉपर्टीला मीटर कुठे लावलेला असतो? माझ्या घरावर लावलेला असतो, ती माझी प्रॉपर्टी आहे। तुमच्या लोकांना काय अधिकार आहे काय हात लावायचा? तुमचे लोक आमचे लोक असल्या तुम्ही आणि आम्ही म्हणजे काय म्हणताय काही नाही होत हे तुम्ही आजपर्यंत तुमची लोक। आज वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वतीनं आमचं शिष्टमंडळ उपकार्यकारी अभियंता ओरोस यांना भेटण्यासाठी आलं होतं। त्याचं प्रामुख्याने जे काय होतं की स्मार्ट मीटर ज्या संदर्भात जे काय बदलण्याचं काम धोरण महावितरणने चालू केलेलं आहे, याच्यामध्ये थेट ग्राहकांना कुठलीही कल्पना न देता थेट स्मार्ट मीटर लावले जात आहेत अशा काही ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या। तर या संदर्भात आम्ही चर्चा केली। याच्यामध्ये एक भयंकर अशी बाब दिसून आली की लोकांना कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आणि महत्वाची विषय म्हणजे जे काही शासनाचं धोरण आहे नुसतं स्मार्ट मीटर बसवणं असं धोरण नाही, तर पायाभूत सुविधा सुद्धा तेवढ्या स्मार्ट करणं अशा पद्धतीचं धोरण त्यांच्या सर्क्युलरमध्ये आहे। परंतु महावितरणचे सगळे लबाड अधिकारी फक्त स्मार्ट मीटर बसवण्याकडे त्यांचं कल आहे, परंतु पायाभूत सुविधा जो काही अमूलाग्र बदल घडणं आवश्यक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तर या संदर्भात आम्ही त्यांचं लक्ष वेधलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन महावितरणला आज दिलेलं आहे की आमच्या गावातील ज्या काही 30-35 वर्षापूर्वी ज्या काही वीज वाहिन्या जोडलेल्या आहेत आज त्या जीर्ण झालेल्या आहेत, तर त्या प्रथमतः बदला आणि आमच्या गावातले सगळे मीटर स्मार्ट करा अशा पद्धतीचं आवाहन आम्ही आज महावितरणला केलेलं आहे। दुसरी जो विषय आहे व्होल्टेज ड्रॉपिंगचा, व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा विषय आहे, तर त्या समस्यांकडे सुद्धा गांभीर्याने बघा अशा पद्धतीचं आम्ही सूचना आज या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केलेली आहे। 8 दिवसात त्याची पूर्तता नाही झाली तर ग्रामस्थांच्या वतीनं मोठं जन आंदोलन आम्ही गावामध्ये या संदर्भात उभारणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।